लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. रोहिणीच्या विदेशातून परतलेल्या मुलीसाठी कलाने खूप मोठं संकट स्वतःवरती ओढत तिला वाचवलेलं असतं आणि कला ही प्रेग्नेंट असल्यामुळे सर्वच जण खूप आनंदी असतात. अगदी सर्व सुद्धा खूप आनंदी असते, परंतु तिथे अद्वैतला काहीच कळत नसतं. त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं असं कोणतंच नातं नसतं. मग कला प्रेग्नेंट कसं काय असू शकते असं अद्वैतला वाटत असतं. तर आता कला रोहिणीच्या परदेशातून आलेल्या मुलीला कसं वाचवणार व कला अद्वैतचं नवरा बायकोचं नातं नसताना सुद्धा कला प्रेग्नेंट कशी असणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अद्वैत हॉस्पिटलमध्ये असताना कलाने अद्वैतची खूप काळजी घेतलेली असते. कलाने अद्वैतला अगदी जीवाप्रमाणे जपलेलं असतं. त्यामुळे अद्वैतच्या मनात कलाची एक वेगळीच इमेज तयार झालेली असते. परंतु कला मात्र अद्वैतवरती खूप नाराज असते. अद्वैतमुळे सर्व चुकीचं घडतंय असं कलाला वाटत असतं. जर अद्वैतने जगदंबा भांडार विकत घेण्याचा प्रयत्न केला नसता तर आज हे सर्व काही झालंच नसतं. तेव्हा अद्वैत कलाला समजावून सांगत असतो की अगं कला, असं काही नाहीये. तुझं दुकान विकत घेण्यामागे माझा फक्त हाच हेतू होता की जर मी तुझं दुकान विकत घेतलं तर तुला काही पैसे मिळतील आणि मी तुला तुझ्या दुकानाच्या दुप्पट पैसे द्यायला तयार होतो. ते दुकान विकून आलेल्या पैशातून तू बँकेचे कर्जही फेडू शकली असतीस व तुझ्या घरच्यांशी मदत सुद्धा झाली असती. परंतु तिथे कला मात्र अद्वैतचं काही एक ऐकून घेत नसते. ती अद्वैतला म्हणत असते की माझं दुकान विकत घेण्याऐवजी तुझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता का? आणि आता तर काय होऊन बसलंय हे तुलाही माहिती आहे. माझ्या सगळ्या स्वप्नांवरती पाणी फिरलंय आणि माझ्या दुकानावरती सुद्धा, आणि हे सर्व फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच घडतंय. तिथे अद्वैतला खूप गिल्टी फील होत असतं. तिथे अद्वैत कलाला म्हणतो की कला, मी आज तुला प्रॉमिस करतो की मी जी काही चूक केली आहे, मी तुझ्यासोबत जसं वागलो आहे मी ते विसरून तुझ्यासाठी काहीतरी करीन आणि मी पुन्हा तुझी धुळीला मिळालेली स्वप्न तुला मिळवून देणार, असं अद्वैतने कलाला वचन दिलेलं असतं. राहुलची एक बहीण आणि ती विदेशात राहत असते. तिचं कॉलेज पूर्ण झालेलं असतं म्हणून ती घरी परत आलेली असते. ती घरी परत आल्यानंतर सर्वजण तिचे खूप जोरात स्वागत करतात. तिने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप केलं ही गोष्ट जेव्हा चांदेकरांना सांगते तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो. रोहिणी मात्र तिथे खूप ऐट मारत असते. तेव्हा तिथे अद्वैत खूप मोठा निर्णय घेत म्हणतो की आजपासून आपल्या दागिन्यांची डिझाईन सुद्धा तूच करायची आणि तुझ्यामुळे आपल्या कंपनीला आणि पेढीला खूपच जास्त फायदा होईल. सर्वजण जेव्हा तिचं कौतुक करत असतात, तिला शाबासकी देत असतात, तेव्हा कला देखील तिचं कौतुक करते आणि कला तिला म्हणते की खरंच तू खूप छान काम केलंय आणि ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप करणं हे खूप अवघड काम आहे. पुढील आयुष्यासाठी तुला माझ्याकडून खूप शुभेच्छा. तेव्हा ती रोहिणीची मुलगी म्हणते की मला तुझ्या शुभेच्छा घेण्याची काहीही गरज नाहीये. मला माहिती आहे की तू अद्वैत ब्रो सोबत किती धोक्याने लग्न केलंय. मला माहिती आहे तू सुद्धा एक आर्टिस्ट आहेस आणि तू माझ्यावरती जळत आहेस. मी आज एवढं कॉलेजमध्ये टॉप केला आहे त्यामुळे तुला एवढं जळजळ होतंय ना. तेव्हा कला म्हणत असते की नाही, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं आणि याउलट तर मला खूप आनंद झालाय. ती म्हणत असते की नाही, मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे. तू 100% माझ्यावरती जळत आहेस. खरं तर तुला शिकता आलं नाही, तुला सुद्धा ज्वेलरी डिझायनिंग करायचं असेल. तू पण एक डिझायनिंग आर्टिस्ट आहेस, परंतु पैशाच्या अभावामुळे तुला या गोष्टी करता आल्या नाहीत आणि मी ते करून दाखवलं, यामुळे तुला खूप जळजळ होतंय की नाही. मला तुझ्या मनामध्ये काय चालू आहे हे पक्क कळतंय. तिथे अद्वैत मात्र खूप चिडतो. तिला शांत करत म्हणतो की तू कलाशी असं का बोललीस? कला तुझी सगळ्यात मोठी वहिनी आहे. जर तू कलासोबत पुन्हा एकदा असं बोलली तर मी तुला सोडणार नाही. मी फक्त एवढी बार तुला माफ करत आहे, असं अद्वैतने तिला बजावून सांगितलेलं असतं. अद्वैतने सगळ्यांसमोर पुन्हा एकदा कलाची बाजू घेतलेली असते. तिथे कला मात्र आश्चर्याने अद्वैतकडे एकटक पाहत असते. हा अद्वैत चांदेकर आज माझी बाजू कशी घेतोय याचाच ती विचार करत असते. त्यावेळी अद्वैत खऱ्या मनाने कलाची बाजू घेत असतो, कारण
त्याने कलासोबत जे काही वागलेलं असतं त्याबद्दल अद्वैतला पछतावा होत असतो. तो चुकीचा आहे आणि कलाबरोबर याची त्याला समज आलेली असते. दुसऱ्या दिवशी कला तिच्या माहेरी जाते, कारण दिनकरने बँकेचे कर्ज फेडण्यासाठी व जास्त पैसे मिळवण्यासाठी भर उन्हात पोते उचलण्याचे उन्हातान्हाचे काम केलेले असते. त्यामुळे तो खूप आजारी पडलेला असतो आणि त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी कला आलेली असते. कला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पाहते तर काय, रोहिणीची मुलगी तिथे असते. कला तिला डायरेक्ट विचारायला जाते की तू इथे काय करतेस आणि तू प्रेग्नेन्सी टेस्ट करायला आली का? कारण तू ज्या वॉर्डमधून बाहेर पडली आहे तिथे तर प्रेग्नेन्सी टेस्टच केल्या जातात. तर तिथे रोहिणीची मुलगी मात्र फारच घाबरलेली असते. कला सगळीकडे बोंबाबोंब करणार आणि तिची पार वाट लावणार असं तिला वाटत असतं. परंतु तिथे कला मात्र तिला फार विश्वासात घेते आणि ती तिला सांगायला लागते की हे बघ, तुला माझ्यापासून कोणताही धोका नाहीये आणि जे काही झालं आहे ते तू मला खरं खरं सांग आणि मी तुला काही नाही करणार. जर तुला भीती वाटत असेल की मी हे सर्व काही घरच्यांना सांग तर तू भिवू नकोस, कारण मी असं काही करणार नाहीये. मी तुझी मोठी बहीण आहे असं समजून तू मला सर्व काही सांगून टाक. कलाने तिला खूप दिलासा दिलेला असतो म्हणून ती तिला सर्व काही सांगायला लागते. कलाने तिला रंगेहात पकडलेलं असतं म्हणून तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो. रोहिणीची मुलगी तिला सांगायला लागते की माझं एका मुलावरती खूप प्रेम आहे आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्यामुळेच मी प्रेग्नेंट राहिले. मला लवकरात लवकर ॲबॉर्शन करायचंय. जर आपल्या घरच्यांना कळालं की माझं कुणावर तरी प्रेम आहे किंवा माझ्या पोटात कुणाचं तरी मूल आहे तेव्हा ते माझ्यावरती खूप रागवतील आणि मला सोडणारही नाहीत आणि एवढं टॉप करून माझा काहीही फायदा होणार नाही. सर्वजण मला घराबाहेर हाकलून देतील. तेव्हा तिथे कला तिला म्हणते की नाही, असं काहीही होणार नाही. आता मी तुझ्या सोबत आहे, तू कशाचीही काळजी करू नकोस. कला विचारते की तुझं त्या मुलावरती खरंच प्रेम आहे ना? तेव्हा ती सांगायला लागते हो, माझं त्याच्यावरती खरंच प्रेम आहे आणि आम्हा दोघांना लग्नही करायचं आहे. परंतु त्याची परिस्थिती आपल्या परिस्थितीपेक्षा थोडीशी बिकट आहे. तेव्हा कला म्हणते की प्रेमामध्ये कधीही परिस्थिती बघितली जात नाही. जर तुला त्या मुलासोबत लग्न करायचं आहे तर त्याच्यासोबत लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी आणि ही गोष्ट आता तू कोणालाही सांगू नकोस. रोहिणीची मुलगी आता पूर्णपणे कलाच्या बाजूने झालेली असते आणि तिला एका गोष्टीचं वाईट वाटत असतं की ती आल्या आल्या कलाला एवढं काही बोलली व तिचा खूप अपमान केला. परंतु शेवटी कला तिच्या उपयोगी आलेली असते. त्यामुळे सगळ्यात आधी ती कलाची माफी मागते आणि ती म्हणते की सॉरी कला वहिनी, मी तुझ्यासोबत असं करायला नको होतं आणि आज सगळ्यात आधी माझी मदत करायला तू तयार झाली आहेस. मी तुझे हे उपकार आयुष्यभर कधीच विसरणार नाही. तेव्हा कला म्हणते की तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. इतक्यातच नर्स तिथे येते आणि नर्स विचारते की हे प्रेग्नेन्सी रिपोर्ट कोणाच्या नावाने करायचे आहेत? तेव्हा ती मुलगी तिचं नाव सांगत असते. इतक्यातच कला तिला म्हणते की नको, तुझ्या नावाने रिपोर्ट करू नको, म्हणजेच कला अद्वैत चांदेकर या नावाने प्रेग्नेन्सी रिपोर्ट कर. जर हे प्रेग्नेन्सी रिपोर्ट माझ्या नावाने आले तर कोणालाही संशय येणार नाही. जर उद्या तुझ्या नावाचे रिपोर्ट कुठे लीक झाले तर आपल्या चांदेकरांची बदनामी होईल. जर ते रिपोर्ट माझ्या नावाने असले तर कोणी डाऊटही घेणार नाही. कला त्या रिपोर्टमध्ये तिचं स्वतःचं नाव देते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते रिपोर्ट घरी आलेले असतात, रजनी ते रिपोर्ट पाहून रजनीला धक्काच बसतो, कारण त्या रिपोर्टवरती रजनी कलाचं नाव असतं. रोहिणीला हे कळताच रोहिणी लगेचच सगळीकडे आनंदाने सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का, कला ही प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सगळेजण खूप आनंदी झालेले असतात. सगळ्यांचा आनंद गगनात मावत नसतो. तिथे सरोजला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तिथे कला मात्र शांत उभी असते. परंतु अद्वैतला काहीच कळत नसतं की ही कला प्रेग्नेंट कशी काय झाली. आमच्यामध्ये नवरा बायकोचं असं कोणतंही नातं नाहीये, मग ही कला प्रेग्नेंट कसं काय असू शकते. सर्वजण कला अद्वैतचं खूप कौतुक करत असतात, परंतु कलाला काय उत्तर द्यावं हे कळतच नसतं, कारण ती फक्त आणि फक्त रोहिणीच्या मुलीसाठी शांत बसलेली असते. घरामध्ये बाळ येणार त्यामुळे सर्वजण खूप खुश असतात. सरोज सुद्धा खूप खुश असते, परंतु अद्वैत मात्र खूप नर्वस असतो. अद्वैतला वाटतं की हे पॉसिबलच नाहीये. अद्वैतला कलावरती डाऊट यायला लागतो आणि अद्वैत फारच चिडलेला असतो.
तर आता कला सर्वांना सत्य सांगणार का व त्यानंतर कोणता तमाशा होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे पुढील सर्व भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.